आम्ही देशासाठी मरायला तयार आहोत, तयार आहोत, जिजायला तयार आहोत, तयार आहोत, कष्ट करायला तयार आहोत, तयार आहोत, कर्जा सोडायला तयार आहोत, तयार आहोत. पण सांगा अजून काय करावे? मंडळी, याचे उत्तर तुम्हाला बाबासाहेब देतील. चला बाबासाहेबांकडे, चला महामानवांकडे. मंडळी, फारच छान. देशावर असलेच प्रेम असले पाहिजे, पण त्यासाठी लोकशाही जिवंत राहण्यासाठी संविधान समजले पाहिजे. लोकशाही जिवंत राहण्यासाठी नेमकं काय केलेलं बाबासाहेब? लोकशाही जिवंत राहण्यासाठी संविधान समजले पाहिजे, संविधानाप्रमाणे जगले पाहिजे. आपल्या देशाचा कारभार कसा चालवावा याचे नियम करणारा कायदा. संविधान म्हणजे काय बाबासाहेब? आपल्या देशाचा कारभार कसा चालवावा याचे नियम करणारा कायदा. या कायद्यात नेमकं काय आहे बाबासाहेब? संविधानाचा नागरिकांचे हक्क आहेत, तसंच कर्तव्य देखील आहेत. त्यांचे पालन केले तरच लोकशाही जिवंत राहील. हक्क आणि कर्तव्य ते समजून सांगणार का बाबासाहेब? हे बघा मंडळी, हक्क सर्वांना जवळतं आणि कर्तव्य समजायला तर कडू वाटतं. देशासाठी मरणे झिजणे हे ठीक, पण हक्क व कर्तव्य दोघी तेवढेच महत्त्वाचे आहेत. निश्चय बाबासाहेब, आम्हाला हक्क आणि कर्तव्य ते समजून सांगणार का बाबासाहेब? प्रत्येकाला स्वतःचा धर्म प्रिय असतो, हा झाला हक्क. इतर धर्माचा द्वेष न करता हे झाले कर्तव्य. श्रम घेणे हा झाला हक्क, पण शिक्षणाचा उपयोग समाजाच्या फायद्यासाठी करणे हे झाले कर्तव्य. बोलण्याचा, लिहिण्याचा हक्क प्रत्येकाला आहे, पण आपल्या बोलण्यामुळे व लिहिण्यामुळे दुसऱ्यांच्या भावना दुखावत नाही तर यांची काळजी घेणे हे झाले कर्तव्य.
आपल्या दैवताबद्दल श्रद्धा बाळगणे हा झाला तुमचा हक्क. पण शिक्षणाचा वैज्ञानिक दृष्टिकोन समाजाच्या वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा प्रसार करणे हे झाले तुमचे कर्तव्य. आता कल्ले बाबासाहेब आज देशासाठी मराठी नाही तर संविधान टिकवायची, लोकशाही राखायची, हक्कांबरोबर कर्तव्य पाळायची गरज आहे आणि ते आम्ही पाडून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बाबाचं. फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे बाबासाहेब. धन्यवाद. या भूमीवरी जन्मले त्याने जनजीवन फुलविले ग. शेजारीण सखे बाई त्याने जनजीवन फुलविले ग. शेजारीण सखे बाई माझं पहिलं दैवत विद्या, माझं दुसरं दैवत स्वाभिमान, माझं तिसरं दैवत शील. माझं पहिलं दैवत विद्या, माझं दुसरं दैवत स्वाभिमान, माझं तिसरं दैवत शील. माझं पहिलं दैवत विद्या, माझं दुसरं दैवत स्वाभिमान, माझं तिसरं दैवत शील. माझं पहिलं दैवत विद्या, माझं दुसरं दैवत स्वाभिमान, माझं तिसरं दैवत शील. माझं पहिलं दैवत विद्या विद्या, माझं दुसरं दैवत स्वाभिमान, माझं तिसरं दैवत शील. माझं पहिला दैवत विद्या, माझं दुसरं दैवत स्वाभिमान, माझं तिसरं दैवत शील. माझं पहिलं दैवत विद्या माझं दुसरं दैवत स्वाभिमान, माझं तिसरं दैवत शील.